श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. हे दान केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच या दिवशी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:55 सुरू होईल, तर 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:22 समाप्त होईल. आणि यंदा माघ पौर्णिमेचं व्रत जे आहे ते आपल्याला 12 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी करायचं आहे. चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 5:49 असणार आहे. या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत. सौभाग्य आणि शोभन योगामध्ये केलेल्या उपासनेने आणि दानाचे आपल्याला शाश्वत फळ हे प्राप्त होत असतं. तसेच अश्लेषा आणि माघ नक्षत्राचा योग जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो. या काळात पवित्र नदीत स्नान आणि पूजासाठी विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच शिवयोग हा भगवान शिव आणि विष्णूच्या पूजेसाठी विशेष फलदायी मानला जातो. हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात. यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीचीही पूजा केली जाते. या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान केल्याने विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व इच्छाही पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरीही चालेल, पण करा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे, पण लक्ष्मीच्या कृपेने आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्रीहरी, विष्णू, महादेव आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायची आहे. आता माघ पौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं ला अतिशय महत्त्व दिलं आहे, पण आता प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणून आपल्या घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, हळद आणि तुळशीचं पत्र टाकून स्नानही करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता प्राप्त होते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. तसेच तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा या दिवशी विशेष महत्त्व हे दिलं जातं. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात. कारण संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जर त्यावेळेस आपण हा उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे आपल्या घरामध्ये होणार आहे. हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी नारळाचा उपयोग हा केला जातो. मंदिरात नारळ वाढविणे किंवा चढविण्याची पद्धत आहे. नारळाला श्रीफळ असे सुद्धा म्हटले जाते. प्रत्येक पूजेत गणपतीला आवाहन करण्यासाठी पूजेत सुपारी ठेवली जाते. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपा दृष्टी मिळवण्यासाठी नारळ हा ठेवला जातो. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसांसाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो. नारळावर
दिसणारे 3 डोळे म्हणजे शंभो शंकराचे त्रिनेत्र आहेत असे म्हणतात. याच कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते आणि पूजेविधीत त्याचा वापर हा केला जातो. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे. जो नारळ आपण घेणार आहे त्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. तसेच अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही. आपल्याला नवीनच नारळ जो आहे तो घ्यायचा आहे. हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच यश हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला ही पिवळी मोहरी उतरवून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो नारळ आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला देवघरामध्ये उभं राहायचं आहे. नारळाची शेंडी जी आहे ती देवांच्या दिशेने होईल अशा रीतीने आपल्याला हा नारळ जो आहे तो पकडायचा. आता त्या नारळावर आपल्याला 7 भीमसेनी कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर जी पिवळी मोहरी आपण आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं उतरवलेली ती सुद्धा आपल्याला त्या नारळावर ठेवायची आणि घरात प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या नारळावरचा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला निरंतर श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. काही वेळाकरता हा नारळ आपल्याला देवघरासमोरच ठेवायचा. त्यानंतर हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करत करत फिरवायचा. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला या नारळाला उतरवून घ्यायचं आहे. त्यानंतर संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर पुन्हा हा नारळ जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचा आहे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा कापूर शांत होईल तेव्हा हा नारळ आपल्याला तसाच देवघरामध्येच ठेवून द्यायचा आहे. आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना ही करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. कारण नारळ आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती शोषून घेतो. आता ह्या नारळाचं आपल्याला काय करायचं, तर हा नारळ जो आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं. तुम्ही एक नदी असेल, समुद्र असेल त्यामध्ये नेऊन टाकायचं. डायरेक्ट इकडे तिकडे फेकायचं नाही आहे किंवा अगदी तुम्ही जमिनीमध्ये खड्डा खोदा आणि त्यामध्ये हा गाडून टाकला तरीही चालणार आहे. त्याचबरोबर अजून एक नारळाचा आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीकरता, कर्जमुक्तीकरता अतिशय प्रभावी उपाय आहे. ह्या उपायाकरता सुद्धा आपल्याला एक नारळ हा लागणार आहे. नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय सुद्धा आपण देवघरासमोरच बसून करणार आहेत. आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि त्या कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि ह्या गंधाने आपल्याला त्या नारळावर एक स्वस्तिक हे काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा जो कपडा आहे तो देवघरासमोर अंथरायचा आहे. आता हा नारळ आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचा आणि काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. तसेच 1 वेळा आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. 1 वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. तसेच 16 वेळा आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आणि 16 वेळा आपल्याला कुबेर मंत्राचा जप हा करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 16 वेळा 99 मंत्राचा जपसुद्धा करायचा आणि 108 वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. ह्या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे हा नारळ जो आहे तो अभिमंत्रित होतो. त्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, दोष आहे, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. त्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि आपल्या घरामध्ये जी तिजोरी असते किंवा कपाट असेल त्यामध्ये आपल्याला हा अभिमंत्रित केलेला नारळ जो आहे तो ठेवायचा आहे. किंवा अगदी तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा हा नारळ जो आहे तो तुम्ही ठेवू शकतो. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्याकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे, गरिबी आहे ही दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. हा उपाय सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.